मग कशी झाली? मॉम किती घाबरली होतीस तू? उगाच चिडचिड करत होतीस. काय झालं? मामाने काही केलं मला? उलट त्या शुभूला घराच्या बाहेर काढलं. हेच तर पाहिजे होतं तुला. कारण त्यावेळेला आपली वेळ चांगली होती. खरं काय ते मामाला कळलं असतं ना तर आता ह्या क्षणी आपण दोघं घराबाहेर असतो. मॉम काही काय बोलतेस तू? असं काही झालं नाही ना? मॉम खरं कधीच बाहेर येणार नाही, कारण तो शुभू आता काहीच करू शकत नाही. कोणाच्या जीवावर तो उड्या मारत होता? मामाच्या. पण आता मामाचा हात त्याच्या डोक्यावर राहिलाच नाहीये. आता मी बदला घेणार. माझे कपडे फाडले, माझं रक्त काढलं, सोडणार नाही मॉम. मी त्याला सोडणार नाही. तू ना जरा शांत राहा. काही करायचं नाहीयेस तू. मी काय सांगते ते फक्त ऐक. शुभूची जागा रिकामी झाली, ती जागा तुला घ्यायची आहे. आता हीच सुवर्ण संधी आहे तुझ्या मामाच्या गळ्यातलं ताईत बनण्याची. एकदा का तू मामाबरोबर काम करायला लागलास की हळूहळू सगळी संपत्ती आपल्याला आपल्या नावावर करता येईल. हे लक्षात येते का तुझ्या? राहिला प्रश्न श्रावणीचा तर तिच्याकडे मी बघून येईन. बाकीचे व्हायचं ते होणारच. का माझ्याच बाबतीत हे असं घडतं? ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याच्यावर विश्वास दाखवतो, तीच माणसं मला फसवतात. तेव्हा अशी काय चूक झाली माझ्याकडनं की मी प्रेमाच्या आणि विश्वासाच्या बाबतीमध्ये एवढा कमनशिबी ठरलो? शुभू शुभू सुद्धा असं वागला माझ्याशी. कधी वाटलं नव्हतं माझ्या विरोधात जाईल. नाती, प्रेम हे सगळं खोटं असतं. सगळं खोटं असतं. सानू, थोडं खाऊन घे मला. अगं थोडं खाऊन घे. नकोय. असं करून कसं चालेल सानू? थोडंसं का की एक घास तर घे. आव, शुभू औषधानाला बाहेर गेला होता, तोच आला असेल बघ. बघतो थांब. एक घास तर खा नको पुरी. खा ना सोन्या. थोडंच घे. सानिका, काय झालंय? तू कुठे होतीस? कुठे गायब झाली होतीस आणि कधी परत आलीस? शुभू घरी आला होता, खूप चिडला होता. पण नेमकं का चिडला होता? तुला काय झालंय? मला काही माहीतच नाही. सांग ना ग, काय झालंय? काकू, तुम्ही तरी सांगता का? काय झालंय काय? ताई, तू सांग ना ग, खरंच काय झालंय? नाही माहिती आम्हाला. आणि आता का आलीयस ग चौकशा कराया? हा, अगं मी फक्त श्रावणी, तुझा बाईत ना, जे झालंय ते अजिबात चांगलं झालं नाही. आणि आमासनी त्याबद्दल काही बोलायचं बी नाही. तुझा आहेत ना. काकू, अहो न बोलून कसं चालेल? तुम्ही मला काही सांगितलंच नाही तर मला कळणार कसं? अहो शुभू घरी आला होता, त्यांनी मारलं मदनला. खूप चिडला होता तो. मला माहिती आहे शुभू असा नाहीये, तो उगाच नाही चिडणार. बाबा मध्ये पडले पण त्याने त्याची बाजू सुद्धा ऐकून घेतली नाही. पण मला शुभूची बाजू पोचवायची आहे बाबांपर्यंत, म्हणून म्हणतेय. प्लीज सांगा ना मला काय झालंय? सानिका, तू तरी सांग ना मला प्लीज. बस, आणखी चौकशा नकोयत आता आमासनी. आत्यांनी काय सांगितलं ऐकलं नाहीस तू? जा म्हणल्या आत्या. जा की इथनं. अगं पण अगं कशाला एवढी खोटी काळजी दाखवायलास तू? आमासनी चांगलं कळलंय, तिचे दाखवायचे दात वेगळे आहेत ते. मला फक्त इथे काय झालंय हे जाणून घ्यायचंय. त्याची काय पण गरज नाही आता. सानिका, अगं मैत्रीण आहे ना मी तुझी, प्लीज सांग मला काय झालंय. सानिका, सानिका ऐक. नाही म्हणलं ना एकदा, आम्ही आमच्या सानूची काळजी घेऊ. हा, तुमचे उपकार झालेत का नाही ते बास झाले, नको आता. आणि बघ, शुभू तुमच्याकडे कामाला येणार नाहीये हे फायनल आहे. आणि इथं थांबून आमासनी आणि आमच्या घरच्यासनी अजून त्रास देऊ नकोस. निघा.
शुभूला भेटल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही. एवढा माज एकदा सांगून कळत नाही, तू अशी नाही ऐकणार. मॅडम छोटी काय करलंयस हे? घरी आला पाहुण्यांवर असं वागतेस? तुला लाज नाही वाटत का ग? शुभू अरे स्वीटीने काहीच नाही केलंय. ही श्रावणी आहे ना? तायडे बास. श्रावणी मॅडम मला भेटायला आले. त्यासने असं घालवायचा कुणाला बी अधिकार नाहीये. मॅडम तुम्ही इथं का आलाय? जावं बरं. अरे का आले म्हणजे काय? शुभू तेवढ्या रागारागाने घरी आलास, ते मदनला इतकं मारलंस, बाबाने काही तुझी बाजू ऐकून घेतली नाही. वरती तुला म्हणाले की तू काम सोडून जातो, तू चक्क हो म्हणालास. अरे तू इतका का चिडला होता? सानिकाला काय झालंय मला काहीच कळायला मार्ग नाहीये, म्हणून आले मी इथे. मला सांग ना काय झालंय? जाऊ दे ना मॅडम, त्याचा आता काय बी उपयोग नाहीये. असं कसं म्हणतोयस तू? मॅडम मला काय बी बोलायचं नाही आणि काय सांगायचं पण नाहीये. मला माहिती आहे मी तुम्हाला ते सांगितलं तर त्याचा तुम्हाला त्रास होणार, जे मला नाही आवडणार. तू मला सांगितलं नाहीस ना तर जास्त त्रास होणार आहे मला. नाही मॅडम. आणि एक गोष्ट मॅडम, आपली मैत्री संपली. तुम्ही प्लीज जावा इथनं. हे काय बोलतोयस तू? मॅडम प्लीज प्लीज जावा इथनं. हो अरे मॅडम मला यापुढे फोन बी करत जाऊ नका. साहेबांचा ऐकत जावा, त्यासनी त्रास नका देऊ. आणि ती बाई आणि त्या मदनपासून लांब राहा. फक्त माझ्याकडनं काय अपेक्षा करू नका सर. तू हे असं बोललास तर एकटे काय करू मी? तू तरी मला असं एकटीला अर्ध्या रस्त्यात सोडून नको रे जाऊस. अरे लहानपणीच आई गेली, बाबा काही माझ्याकडे बघत नाहीत. त्या घरात एकटीच वाढली मी. पण मग तू आलास आणि किती छान मैत्री झाली आपली. नाही, मला माझा मित्र गमवायचा नाही. मी आपलं नातं तुटू देणार नाही. आणि अरे मी काय आता लहान आहे का शुभू? नाती कशी जपायची ना हे आता मला चांगलंच माहिती. हे बघ, आपलं मैत्रीचं नातं आणि तुझं बाबांबरोबरचं नातं काही झालं तरी मी तुटू देणार नाही.